कौशल्य विकास मंत्रालय हे तुमच्याकडे आधी पण होतं आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाचा विषय तुम्ही गेली अनेक वर्ष हाताळत आहात. मला एक सांगा, तुम्ही सुद्धा रोजगार निर्मिती करता, लोकांना रोजगार देता आणि त्या अंतर्गत तुमच्याकडे हे जे खातं आलेलं आहे कौशल्य विकास, त्या माध्यमातून आजपर्यंत किती मुलांना रोजगार मिळालेला आहे किंवा त्यांना एंटरप्रेन्युअर तुम्ही बनवलेलं आहे, व्यावसायिक बनवलेलं आहे, त्यांना ते शिक्षण दिलं आहे? वैशालीताई, असं आहे की ते कौशल्य विकास हा भारताची आत्मा आहे. बरोबर. पूर्वीपासून आपण हजारो वर्षापासून सर्व कौशल्य आहे का असा 62,000 आपल्याकडे कौशल्य होते. आता हळूहळू ते भारतामध्ये मशिनरीचा विकास झाला आणि ते कौशल्याचा उपयोग कमी झाला. पण आत्ता जी आज जी स्थिती आहे त्यामध्ये जोपर्यंत आपला मुला मुली स्किल्ड होत नाही, कौशल्ययुक्त होत नाही, तोपर्यंत काही खरा नाही आहे. आता भारताच्या फॉरेन बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन फक्त 4% आहे आणि आपली पॉप्युलेशन विश्वची 30%पेक्षा जास्त आहे. तो जोपर्यंत आपले पॉप्युलेशन प्रमाणे आपला फॉरेन बिझनेस व्यवहार होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे सर्व आपण महाशक्ती बनू शकत नाही. आणि त्यासाठी जे काही गोष्टी हवा आहे त्यामध्ये एक प्रमुख गोष्टी म्हणून कौशल्य विकास आहे. माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कौशल्य विकास विभाग दिला होता. मी त्याच्याकडे मागून घेतला होता, मला मंत्री केला. नंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याने विचारलं का तुम्ही कोणाने कमिटमेंट नाही केला असेल तर माझ्या कौशल्य विकास विभागात द्यावा. त्यावेळी कौशल्य विकास विभागाचा काय असा काही महत्त्वाचा विभाग असा कोणाने वाटत नाही. आधी तशी स्थिती आहे. तरी पण माझा आवडता विषय होता आणि मला माहीत होता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने ज्यावेळी ते 2014मध्ये भारताचे प्रथम वेळा प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्याने एकच प्रथम जे सेपरेट नवीन विभाग सुरू केला ते कौशल्य विकास विभाग होता. 1 महिना ते प्रधानमंत्री झाले, 1 महिन्यानंतर कोणाने त्याने विचारला होता, असंही ते आपण जसे गप्पा मारला बसले त्याप्रमाणे, की माननीय प्रधानमंत्री आता आपण मुख्य प्रधानमंत्री झाले, पण कधी आपण प्रधानमंत्री नाही झाला असताना आपलं काही मंत्रिमंडळामध्ये घेतलं असतं तर आपला आवडता विभाग कोणचा असता? त्याने 1 सेकंडमध्ये जवाब दिला होता की कौशल्य विकास विभाग.